नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अग्निशामक दल भरती 2024 तर पहा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अग्निशामक दल भरती मित्रांनो चालू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी 150 जागांसाठी मित्रांनो अग्निशामक दलात मित्रांनो भरती चालू आहे. तर या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो 26 एप्रिल 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 17 मे 2024 आहे. तर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर चांगली मित्रांनो ही भरती चालू आहे अग्निशामक दलात पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी. आणि तुमचं जर मित्रांनो या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला ड्युटी सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणीच करावं लागणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे हे आहे. ठीक आहे. आणि सिलेक्शन जर तुमचं या भरतीमध्ये झालं तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पगार 19,900 ते 62,200 पर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये पगार मिळणार आहे. तर या अग्निशामक दलात मित्रांनो फिजिकल सुद्धा रनिंग सुद्धा रनिंग किती आहे या भरतीमध्ये, त्याचबरोबर रनिंगमध्ये कोणकोणते इव्हेंट आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये मित्रांनो उंची किती लागते, छाती किती लागते, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, या भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे की सर्वात आधी ग्राउंड होणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला अग्निशामक दल भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी 150 जागांसाठी ही भरती चालू आहे. तर या भरतीसाठी शिक्षण 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो या ठिकाणी लक्षात असू द्या, 17 मे 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ठीक आहे. तर पहा अग्निशामक दल भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे, तर वयोमर्यादा यामध्ये 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. त्यानंतर SC/ST कॅटेगरीचे तुम्ही असाल, मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला या ठिकाणी 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो आपण यामध्ये फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी आहे, मागासवर्गीयांसाठी या भरतीमध्ये 900 रुपये फी आहे. तर या भरतीची संपूर्ण जाहिरात तुम्हाला दाखवून देतो. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक दलाची ही जाहिरात आहे. तर बघू शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापनेवरील अग्निशमन या विभागातील अग्निशमन विमोचक फायरमॅन सेक्युलर या गड्ड संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे बघू शकता. 26 एप्रिलपासून फॉर्म चालू झाले आणि शेवटची तारीख 17 मे 2024. आणि या ठिकाणी पहा मित्रांनो वेबसाईटसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. तर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर बऱ्याच विद्यार्थ्यांना वेबसाईट माहीत नसते. तर पहा www.pcmciindia.government.in. तर या वेबसाईटवरून तुम्हाला या भरतीचा मित्रांनो फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो बघू शकता जाहिरात आणि कॅटेगरीनुसार तुम्ही या ठिकाणी जागा सर्वात आधी बघून घ्या. SC कॅटेगरीच्या जागा किती आहे, ST कॅटेगरीच्या जागा किती आहे, VJAच्या जागा किती आहे, NTVच्या जागा किती आहे, NTCच्या जागा किती आहे, NTDच्या जागा किती आहे, SBCच्या जागा किती आहे, OBCच्या जागा किती आहे, EWSच्या जागा किती आहे, SCBCच्या जागा किती आहे, ओपन कॅटेगरीच्या किती जागा आहे. ठीक आहे. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही या ठिकाणी मित्रांनो काढू शकता. ठीक आहे. तर पहा मित्रांनो अग्निशामक दल भरतीमध्ये सर्वात आधी आपण उंचीचा जर विचार केला तर या भरतीमध्ये सर्वात आधी तुमचं ग्राउंड होणार आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते मित्रांनो. त्यानंतर यामध्ये छाती 81 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. आणि वजन यामध्ये 50 किलोच्या वरती असलं पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 162 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पुरुष आणि महिला उमेदवारांचं फिजिकल या ठिकाणी दिलेलं आहे, उंची वगैरे या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा मित्रांनो यामध्ये आता फिजिकल किती आहे, रनिंग किती आहे अग्निशामक दलात. तर पुरुष उमेदवारांसाठी जे इव्हेंट आहे ते आहे 5 इव्हेंट आहे. तर पहिला जो इव्हेंट आहे तो आहे 1600 मीटर धावणे आणि 1600 मीटर रनिंगसाठी 30 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. दुसरा इव्हेंट आहे यामध्ये जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या 46
4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असेल तर यासाठी 20 गुण भेटणार आहे. त्यानंतर तिसरा जो इव्हेंट आहे तो या ठिकाणी 50 किलोग्राम वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर धावणे तर यासाठी 20 गुण मिळणार आहे. त्यानंतर चौथा जो इव्हेंट आहे तो आहे 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे तर यासाठी सुद्धा 20 गुण मिळणार आहे. त्यानंतर पुलअप्स आहे 20 तर 20 जर तुम्ही पुलअप्स काढले तर 10 गुण भेटणार आहे. तर अशा प्रकारे पुरुष उमेदवारांसाठी 100 मार्काचा यामध्ये फिजिकल होणार आहे, 100 मार्काचा ग्राउंड होणार आहे. महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे तर पहिला इव्हेंट आहे यामध्ये महिला उमेदवारांसाठी तसे 6 इव्हेंट आहे. पहिला इव्हेंट आहे या ठिकाणी 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी 30 गुण असणार आहे. दुसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तो आहे जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणे आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर असेल तर यासाठी 20 गुण भेटणार आहे. तिसरा इव्हेंट आहे 40 किलोग्रॅम वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर धावणे तर यासाठी 20 गुण मिळणार आहे. आणि चौथा इव्हेंट आहे या ठिकाणी गोळाफेकसाठी 10 गुण भेटणार आहे. आणि पाचवा जो इव्हेंट आहे या ठिकाणी तो आहे लांब उडी तर या ठिकाणी 10 मार्क्स भेटणार आहे लांब उडीचे. त्यानंतर सहावा जो इव्हेंट आहे तो आहे पुशअप तर पुशअप जर तुम्ही या ठिकाणी 10 काढले तर 10 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा प्रकारे 100 मार्काचा महिला उमेदवारांचा सुद्धा ग्राउंड होणार आहे. तर पुरुष उमेदवारांचं सुद्धा 100चा ग्राउंड होणार आहे आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा 100चा ग्राउंड होणार आहे. ठीक आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं यामध्ये असणार आहे लेखी परीक्षा. ठीक आहे. तर लेखी परीक्षेचा मी तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रम दाखवून देतो. परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर या ठिकाणी 100 मार्काचंच मित्रांनो फिजिकल होणार आहे आणि 100 मार्काची लेखी परीक्षा ज्यामध्ये मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जा समान मित्रांनो हे 10वीच्या असणार आहे. ठीक आहे. सर्व प्रश्न मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न आणि अग्निशमन संबंधी मित्रांनो या ठिकाणी 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार. अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम दर्जा समान. ठीक आहे. तर अशा प्रकारे 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे आणि 2 तास मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे पेपरसाठी आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी मित्रांनो प्रश्न असणार आहे. ठीक आहे. आता मेन म्हणजे मित्रांनो कोणाकोणाला या अग्निशामक दल भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे त्याबद्दल तुम्हाला सांगून देतो. अटी आणि शर्ती काय काय आहे तर अग्निशामक या भरतीमध्ये त्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे ते जे विद्यार्थी 10वी पास आहे. माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे म्हणजे जे पण विद्यार्थी 10वी पास आहे त्यांना फॉर्म भरता येते. दुसरी यामध्ये अट ठेवण्यात आली आहे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा. तर तुम्ही या ठिकाणी हा जर कोर्स उत्तीर्ण असेल तर तेव्हाच मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. जसं तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही तुमचा जर हा कोर्स पूर्ण झाला नसेल राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिन्याचा कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम तुम्ही उत्तीर्ण नसाल हा मित्रांनो तुम्ही कोर्स केला नसेल तर तुम्हाला अग्निशामक दलात फॉर्म भरता येत नाही. ठीक आहे. तिसरी अट यामध्ये ठेवण्यात आली की MSCIT तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे. चौथी अट यामध्ये मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे म्हणजे वाचता लिहिता आलं पाहिजे. तर एवढे यामध्ये मित्रांनो अट ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर चांगली अग्निशामकची जी आहे मित्रांनो हे भरती चालू आहे. तर 150 जागांसाठी ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी भरती चालू आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा. 17 मे 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ठीक आहे. तर मित्रांनो ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती अग्निशामक दल भरतीबद्दल. तर अशाच नवीन भरतीच्या अपडेट्ससाठी आजच आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्या